अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध असलेल्या कृष्णाबाई मंदिराला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत। महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं ते म्हणजे महाबळेश्वर। निसर्ग, खोल दऱ्या, स्ट्रॉबेरी यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध तर आहेच, परंतु तेच पॉइंट आणि तलाव बघायचा नसेल आणि काहीतरी हटकं बघायचं असेल तर इथे असलेले प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। महाबळेश्वर म्हटलं की निसर्गाचं सौंदर्य किंवा तिथले झरे, अचंबित करणाऱ्या दऱ्या, याचबरोबर महाबळेश्वरची दुसरी ओळख म्हणजे इथे असलेले अतिप्राचीन आणि पुरातन अशी देवळं। या देवळांपैकी अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध असलेल्या कृष्णाबाई मंदिराला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। नाश्त्यासाठी थांबलोय। खंबाटकी जवळचं हे विठ्ठल कामत रेस्टॉरंट आहे। इथे नाश्त्याच्या खूप साऱ्या व्हरायटीज, त्याच्यामध्ये आता आपण मिक्स वडा, उपमा, व्हेज सँडविच, पुन्हा उत्तप्पा अशा आणि फ्रेंच फ्राईज हे सगळं काही ऑर्डर केलंय आणि आता हे खाऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। आता आपण फायनली आलेलो आहोत कृष्णाबाई मंदिराच्या इथे आणि इथला जो रस्ता आणि इथे निसर्ग सौंदर्य आहे ते अतिशय सुंदर आहे। मस्तपैकी या निसर्गाची मजा घेत आपण आता या मंदिरापर्यंत पोहोचूयात। कृष्णाबाई मंदिराच्या इथे असं आपल्याला स्ट्रॉबेरी गार्डनही पाहायला मिळतंय आणि त्याच्या समोरच आहे सुंदर असं कृष्णामाईचं मंदिर। संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचं मंदिर इथे आहे। हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेत बांधलेलं असून हे शिवाचं मंदिर आहे। कृष्णा नदीचा उगम इथूनच झाला। या मंदिराला कृष्णामाई, कृष्णाबाई किंवा कृष्णाई मंदिर असंही म्हणतात। मंदिराच्या समोरच्या भागात एक कुंड आहे। कृष्णेचं पाणी गोमुखातून याच कुंडात पडतं। कृष्णाबाई मंदिर हे अतिशय पुरातन असून याला पांडवकालीन असा इतिहास आहे। त्याबरोबर इथे जे गोमुख आहे त्या गोमुखातनं जे पाणी पडतं ते पुढे कुंडामध्ये पडतं आणि त्या कुंडातलं पाणी पुढे कृष्णेमध्ये समाविष्ट होतं। मंदिराच्या समोरचा परिसर अतिशय अकल्पनीय आहे। कृष्णामाईच्या उगमस्थानाचं दर्शन घेतल्यानंतर इथे आल्यावर तिचं शांत विस्तीर्ण पात्र पाहताना थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ते खोटं नाही याचीच प्रचिती येते। कृष्णामाई मंदिरानंतर पुढे गेलं की आपल्याला लागतं पंचगंगा मंदिर। त्या पंचगंगा मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे तिथलं आपण आपल्याला व्हिडिओ शूटिंग दाखवू शकलो नाही आहे। मात्र त्या मंदिराशेजारी जे शंकराचं मंदिर आहे तिथे आता आपण आहोत, त्याचं आता आपण दर्शन घेऊयात। कृष्णामाईचं मंदिर पाहून झाल्यावर आता आपण निघालोय दुसऱ्या शिवमंदिराकडे। हे शिव मंदिर पंचगंगा मंदिराच्या पुढच्या भागात आहे। या मंदिरात बाकीच्या मंदिरांपेक्षा वर्दळ तेवढी कमी आहे, मात्र इतर मंदिरांप्रमाणेच हे मंदिरही अतिशय सुंदर आणि पुरातन आहे। या मंदिराच्या आवारात एक विशिष्ट गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे जमिनीत एका मूर्तीचा चेहरा अर्धा पुरलेला दिसतो। आता ही मूर्ती कन्स्ट्रक्शनच्या वेळी जमिनीत गेली की पहिल्यापासूनच ती अशी आहे याची मला माहिती मिळवता आली नाही। जर याबद्दल आपल्याला काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। कृष्णामाईचं दर्शन झाल्यानंतर आता आपण दुपारच्या जेवणासाठी एके ठिकाणी थांबलोय। तिथे आपण आपल्या आवडीचं झुणका भाकर घेतली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 ज्वारीच्या भाकरी, पापड, पिठलं आणि चटण्या वगैरे आल्या आहेत। जेव्हाही आपण कुठे जातो तेव्हा तिथल्या प्रसिद्ध वस्तू किंवा तिथली ठिकाणं आपण नक्की पाहतो, पण
अशा प्राचीन आणि पुरातन असलेल्या ठिकाणांना भेट दिली की त्या जागेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. आपणही यापुढे कुठे जाल तर अशा अनोळख्या ठिकाणांना नक्की भेट द्या.